राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज भरलाय बाजार आश्रमशाळेत। मग आश्रमशाळेत बाजार भरणं म्हटलं आपल्याला जायला पाहिजे, जाऊन तिथं विषय करायलाच पाहिजे। तो चलिए शुरू करते हैं। तर काकी निघाले तर आमच्या बाजार करा पाट्ट पाट्टच। काकी कसं वाटतंय? पाट्ट पाट्टच बाजार करा निघालाय। लहान मुलं बसली बाजार विकायला, हा त्यांच्याकडून घ्यायला मजा येते। मज्जा येते त्यांच्याकडे घ्यायला। गच्च म्हणजे 10-15 हजार उडवून जाणार आज गच्च खरेदी। सपला विषय, भोगी आल्या जवळ म्हणला ना, सपला विषय खरेदी गच्च। काय बायका गच्च खरेदी करून निघाले त्या, आणि विषय जोरात आहे, गंभीर विषय आहे। तर तडस करता आपण निघालोय आणि कार्यकर्ते बसली ती बारकी बारकी माळव विकायला। तर चलो, चिटुकली बसली ती, छान वाटतंय व्यवहार करायला। चला, आता त्यांना पण व्यवहाराचं नॉलेज जरा द्यायला चालू केलंय। मग शाळेने एक चांगला उपक्रम भरवला। तो उससे मेरा क्या फायदा? तर आमची मदर पाट माझ्या आधी देऊन बाजार करायला लागले इथं। आता येऊ बाजार इकडे। तर भावांनो, कसं वाटतंय तुम्हाला? शेवट हा बरं असू दे। तर बारकी बारकी पोरं इथं माळ विका बसली ती, तू काय इकत बसलायस? हा हलबला कसा हलबला? 10 रुपयाला एक पिंडी हलबला। तर तुम्ही काय विकायला लागलाय? हरभऱ्या भाजी। कशी आहे हरभऱ्याची भाजी? 10 रुपये। 10 रुपयाला एक काही एक गड्डी 10 रुपयाला। आणि तुझं काय कांद्याच आहे? कांद कसा आहे? कांद 10 रुपयाला। तर विषय गंभीर आहे। कार्यकर्ते सगळे लागले तडस करायचं, आणि विषय भिन्न प्रकारचे कार्यकर्ते लागले ते विकायला माळव। तर सिनेमॅटिक पद्धतीने काय विकायला लागलास तू? काय हरभऱ्याला डाळ आणि कांदा कसा आहे? 10 रुपयाला डाळ 20 रुपये आणि कांदा 10 रुपये। सपला की विषय। नमस्ते नेवर। बाजार भरवला, उपक्रम चांगला राबवला बरं का शाळेने। गेल्या वर्षीच्या अपेक्षा यावर्षी प्रतिसाद चांगला आहे। त्या पुढच्या वर्षी अजून काहीतरी आता वेगळं नाविन्यपूर्ण करण्याचा विचार। 100% चांगलं वाटलं, एक नंबर समाधान वाटलं बघा मनाला बघून। तर तुम्ही बघू शकता सिनेमॅटिक पद्धतीनं कार्यकर्ता अजून एक भेटलाय। तर कसा विषय भावा? काय लागला तू? असं काय लागला इकडे सांग। हा 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 त्या नाही सांग, भाजी कशी आहे? 20ला पिंडी। झालं नाही काय विषय हार्ड। टमाटो कसा आहे ती? 20ला पावशर। हा 10ला पावशर। कोथिंबीर 15 रुपये। आणि चाकवत 15। सगळं 15। काय घ्यायचं ती? फक्त टमाटो सोडून बाकी सगळं 15। फक्त कांद्याची पात तेवढी 20 रुपयाला ना। सगळं तुम्ही वंचला सगळं तुम्हाला देणार नाही मी। स्वस्तात मस्त बोगीचा बाजार, आमच्या शिवाट कुठे नाही। सपला की विषय। तर एक नंबर यानं कोथिंबीर वगैरे सगळं ठेवलंय, आणि चांगलं आहे प्रोडक्ट एक नंबर आहे तिथं। म्हणजे चांगलं माळव आहे, प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा चांगलं माळव आहे। आता जरा पुढे जाऊन बघतो काय। तर सर नमस्ते, तुम्ही हा उपक्रम भरवला लय भारी वाटला आम्हाला। बारक्या पोरांनी एक नॉलेज येतोय, आपण व्यवहार कसा करायचे कसं वाटतं? या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी, त्यामुळे तुमचं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो। आणि असंच या ठिकाणी बाजार आम्ही मागच्या वर्षी भरवला, या वर्षी भरवला आहे। आणि त्याला सांडगेवाडी व परिसरातील पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। तर ह्याच्यापेक्षाही पुढच्या वेळेला आम्ही चांगलं नियोजन करू आणि मोठा बाजार भरू 100%। आणि आत्ताच ज्येष्ठ आम्हाला गाठ पडले आमचं बोलू भैया। तर गौऱ्या कसा आहे वडापाव? गौऱ्या इकडे बघ गावात नाही इथं लाजायला लागला जीर आहार वगैरे। त्याचा इकडे घे। हाय कर एकदा। असं कर बघ, इथं कॅमेरा चालू। असं कर, हा असं कर जोरात। तर गौऱ्या आमचा लागलाय लाजायला, लय लाजायला लागलाय। आणि गौऱ्याचा पप्पा पण आपल्याला, गौऱ्याचा पप्पा लांबच पाहिजे आपल्याला। अक्का भेटले तर लय हुशार झाला। अक्काला हुडकत होतो मी, आणि अक्का मला आत्ता भेटल्या। अक्का काय खरेदी केलंस? आता जेवढं बोगीला लागतं तेवढं साहित्य सगळं इथं भेटलेलं आहे। म्हणजे 10-15 हजार उडवून जाणार आज अक्का? सुट्टी नाही। 15,000 काय चिमुकल्यांचा बाजार आहे रे। चिमुकल्यांचा बाजार आहे। चिमुकल्यांचा बाजार। अरे भावनो, मग खरेदी कच्च झाली अक्का? बोगीची खरेदी संपली आता मंगळवारचा बाजार करायला लागेल आपल्याला। मंगळवारी बोगी नाही, शनिवार सुद्धा करायला लागत नाही। मग संपला विषय। नमस्ते
कसं काय खाऊन बरं वाटलं एक तुम्हाला? नंबर बाजार टकाटक वातावरण एक नंबर. एक नंबर विषय आहे का? कार्यकर्ता लय पळायला लागले तू मागणं मागणं तू बघ कसा विषय आहे हा? तर खाद्यपदार्थांचं इकडं भरलंय जर्नी आणि कसा कसा विषय आहे बघूया इकडं. इकडं जरा लयच गंभीर वातावरण आहे, इकडं गर्दी जास्त आहे. गर्दी दांगा नाही. तर भावा शेवटला आपण दांगा करू भावा काय आहे ही? शेजवान राईस खपलंय आहे काय? तुझ्या मालाला खपलंय आहे काय? हा नाव काय तुझं भावा? सुदर्शन राठोड यांनी भरवला इथं शेजवान राईस सपत आला त्याचा गच्च पब्लिक खाते पब्लिक खायला. तर इकडे भरवले ती पुरींच्या सामानानं भिन्न प्रकार चाप टिकल्या आणि आमची बगल तिथं तू दिसतेसच का मला चाप टिकल्या तरी सोड बया बास की किती खरेदी करायची. चहा प्यायला लागले तिकडे बरं बगल तिकडे दिसत्या चाप टिकल्या तरी सोड बया किती खर्च करायला पप्पाचा वाटतं का नाही. तर या पुरी बघू शकता तुम्ही पप्पाचा लय पैसे खर्च करते त्या. तर इथं चाप टिकल्या वगैरे भरले पुरी सामान तू भरवलंय बाबा. स्टॉल कोणाचा येऊ नाही काय म्हणतेस लागा मग याडाच काय लागा असं धंद्याच्या वेळेला नाही म्हणा नाही गच्च धंदा करायचा सुट्टी द्यायला नाही. काय करा आलाय नेमकं इथं बाजार करा आलाय? अहो तुम्ही लोकांचा बाजार उठवता आणि बाजार करा आलाय इथं. ठीक आहे सर नमस्ते सर. तुम्ही बाजार भरवला एक चांगला उपक्रम इथं राबवला एक नंबर भारी वाटलं. तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल? आता कसं आहे विद्यार्थी हे शाळेत ज्ञान घेत असतात आणि शाळेत ते अभ्यास करून गणित सोडवून वगैरे भरपूर ज्ञान घेतात. परंतु या ज्ञानाचा व्यवहारात कसा उपयोग करायचा व्यवहारात उपयोग करून समजा आपण माल विकत घेतला इथंपर्यंत आणला इथंपर्यंत आणाय किती खर्च झाला हे सगळा ताळमेळ घालून एकूण खर्च झालेला आणि हा माल पुन्हा किती रुपयाला विकला पाहिजे याचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी हा बाजार आपण चिमुकलांचा बाजार म्हणून आयोजित केलेला आहे. हा बाजार आपण प्रत्येक वर्षी आयोजित करतोच आणि ह्या बाजारामध्ये जवळजवळ 45 स्टॉल आहेत म्हणजे 45 विक्रेते आहेत आणि यांना व्यवहार ज्ञान कळावं म्हणून इथं जे ज्यांनी जागा अक्वायर केलेले आहे त्याचे भूई भाडं म्हणून आम्ही 5 रुपये सुद्धा घेतलेले आहे आणि या ठिकाणी स्वयंसेवक आहे याच्यातून रक्कम ते त्या मुलांना देण्यात येणार आहे आणि जवळजवळ 180 रुपये आमचे या ठिकाणी जमा झालेले आहे. म्हणजे जनरल नॉलेज बाहेरच्या जगात कसं जगायचं पोरांनी ते आतापासून शिकवण चांगली एक चांगला उपक्रम शाळेने तर राबवलाय. हो अगदी बरोबर म्हणजे ज्ञानाचा व्यवहारात उपयोग कसा करायचा हे या बाजारामधून मुलं शिकलेले आहेत. या ठिकाणी पहिलीपासून अगदी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर विषय असा करत होता की मी ह्यानी पार्टनर होतो आणि ह्यानी माझं 100 रुपये घेऊन मला चहा पाजायला लागले असा विषय झालाय. तर तुम्ही कुख्यात चेहरा बघू शकता यांनी माझ्याकडे 100 रुपये घेतलं आणि मलाच पाडायला लागले. मी मागाची आता तुम्हाला स्क्रीनशॉट द्यावा लागतो मी कोणा 100 रुपये पाठवलं मग कोणाकडे 100 रुपये घेतला असा विषय. ते आता प्रत्येक जण आपापल्या आगाव टाकला लागले. माझ्याकडं मी काय विचार केला या सगळ्यांनी बोलवायचं आणि यांच्याकडे प्रत्येकाकडे काय तर खायला घ्यायचं. त्यांनी माझ्याकडे 100 रुपये घेतलं आणि मलाच खायला द्यायला लागले. ते यांच्या नावाचे पैसे सांगून कसा विषय करायचा यांचा आता. तर लय दिवसात ना आम्हाला इथं मॅडम दिसले त्या तर येऊया जरा. मॅडम वळाला का मला मी पहिलं इथं शाळेत होतो आधी. मॅडम कसं वाटतं तुम्हाला बाजार भरवला आज काय की मॅडम? मला एक नंबर वाटतंय बघा एक नंबर. आता चालू केल्या कार्यकर्त्यांनी आता जस्ट मला पाडलं 100 रुपये घेतलं माझ्याकडं. आता चहा प्याचा मम्मी येऊन खरेदी करून गेली सगळा बाजार भोगीचा. छान वाटतं एक नंबर. काय काय खाल्लं सा एवढं फिरला पण सांग बाबा. हा स्टॉल होता स्टॉल वरलं काय काय खाल्लं होता मग? तू काय खाल्लंस त्याच्या स्टॉल वरलं? गोबी मंचुरियन. आणि तू? आईस्क्रीम खाल्लंस तू? पण पहिल्यांदा चहा पिलो बाकी काय पिऊ दे पहिल्यांदा चहा प्यालो. पप्पा लय कामाला होते काय घरात म्हणून इथे यायचं. इच्छा नसते तरी बी इथे यायचं पप्पा कामला होते घरात म्हणून. हा लय भारी लागा पोरा एवढी गुणी पोरं कुठं बघितलं का तुम्ही? लय भारी नाही ती बघितली कुठं कारण अबे तू थोड़ा सा
सिनेमॅटिक पद्धतीने फसवणूक आपली झाली इथं. तर गोंधूबाई यांनी आमचा पाक विषय हार्ड करून टाकलाय. 100 दिलं, त्यातलं 60 चहा पिली आणि बाकीचं बरं पेस्ट्री खाल्ली. मला त्या पेस्ट्रीचा वास पण दिला नाही. बाकी सगळं यांचं यांनीच खाऊन टाकलं. कसा विषय करायचा आता? परिस्थिती गंभीर आहे. आता काय करायचं? मी काय बोलायचं कोणाला? काय बोलू पण शकत नाही येणार मी. उपक्रम एक नंबर चांगला झाला बरं का. सर या तुम्ही कसं वाटलं उपक्रम घेऊन? कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. उपक्रम आम्ही घेत असतो दरवर्षी सालावादप्रमाणे यावर्षी आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर फूड फेस्टिवलही घेतलेला आहे. सर्वांनी सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतलेला आहे आणि आनंद व्यक्त केलेला आहे. एक नंबर झालंय. आम्ही पण सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतलाय. तर सगळ्यांनी एक नंबर सिनेमॅटिक पद्धतीनं वातावरण इथे केलंय. A few moments later. काय काय खाल्लं होतं तुम्ही? वडापाव. अरे जरा हेल्थची काळजी घ्या. वाळकं बिळकं खावा जरा. हा वडापाव खातायचा. तर विषय असं झाला. याचा फोटो काढायचा. बघ एकदा बघा. काय करायचं? तर कार्यकर्ते लई खुश झाली ती. एकदम टकाटक वातावरण झालं इथं. काय खाल्लंस तू? दुसऱ्यांदा खावला मला. या वेळेला गाजर खाऊन आलाय तो. तुम्ही कसं पता चला? तुम्ही कसे पता चला? तर भिन्न भिन्न प्रकारचं कार्यकर्ता बघून आता विषय सगळा गंभीर झाला आपला आणि मी निघालो आता घरला. संपला विषय आता. तुमची काय मुलाखत घ्यायची आहे? मग संपला विषय. तर भिन्न भिन्न प्रकारचं कार्यकर्ता बघून आम्ही निघालोय आता घरला. आता ब्लॉग मी इथंच थांबवणार. आता संपला विषय. तर एंड करतो मी. तू घरला येणार आहेस काय? तर विषय असा झालाय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला अरे लागा मला एंड करू दे की ब्लॉगचा. तर शाळेने एक चांगला उपक्रम तिथं राबवलेला. आता मी तिथनं जरा बाहेर आलोय कारण पोरं दांगा करत होती तिथं. मला काही सुचूनच देणार हो. मला घ्या करत होती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.